रुग्णांसाठी उपलब्ध उपचार पद्धती, शस्त्रक्रिया तसेच शासकीय योजनांची जनजागृती आवश्यक. आमदार अरुण लाड. पलूस ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक. आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी पलूस येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 50 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार अरुण लाड यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता. यास ऑक्टोबर 2024 रोजी त्यास अखेर यश मिळालं. श्रेणीवर्धन झाल्यानंतर रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये कशा प्रकारे वाढ होणार आहे, त्याचप्रमाणे या अनुषंगाने बांधण्यात येणाऱ्या नूतन इमारतीचा आराखडा जाणून घेण्यासाठी आमदार अरुण लाड व क्रांती अग्रणीचे अध्यक्ष शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत पलूस ग्रामीण रुग्णालय इथं आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार लाड म्हणाले, आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय सुविधा संबंधित शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. रुग्णांना सांगली येथील जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करावे लागू नये यासाठी जास्तीत जास्त रुग्णांना याच ठिकाणी योग्य आणि वेळेत उपचार देण्यात यावा. रुग्णांच्या सेवेसाठी सोबत असणाऱ्या नातेवाईकांना विश्रांती स्वतंत्र कक्षाची निर्मिती करणं देखील महत्त्वाचं आहे. तालुक्यातील लोकांना सोनोग्राफी करण्यासाठी जवळच्या अंतरावर कोणतेही हॉस्पिटल नसल्याने त्यांची गैरसोय होतीये. त्यामुळे आपल्याकडे सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार लाड यांच्याकडून केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कदम यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर ही सुविधा सुरू करणार असल्याचं सांगितलंय. पलूस तालुक्याची एकूण लोकसंख्या 2,10,000 इतकी आहे. त्यात पलूस इथं एक ग्रामीण रुग्णालय तसेच कुंडल व भिलवडी इथं प्रत्येकी एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सद्यस्थितीत पलूस या ठिकाणी ओपीडी सरासरी रुग्णसंख्या ही 3,000, आंतररुग्णसंख्या प्रति महिना 300 तसेच अपघात व गंभीर रुग्णसंख्या प्रति महिना 120 इतकी आहे. यातील गंभीर रुग्ण स्थलांतरित करावयाचे झाल्यास जिल्हा रुग्णालय सांगली हे 38 किलोमीटर अंतरावर असल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. परंतु श्रेणीवाढ झाल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या तुलनेत जास्त रुग्णांना अंतरुग्ण सेवा देता येणार आहे. पूर्व नियमित मंजूर असणारी पदे 28 वरून 47 इतकी होणार आहेत. यापुढे बालरोग, स्त्रीरोग, भूल, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, नेत्र विभाग इत्यादी सेवांसाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतील. रुग्णालयाच्या कामकाजानुसार सर्व प्रकारच्या खाजगी विशेष तज्ज्ञ सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच संदर्भ सेवेच्या अनुषंगाने पायाभूत सुविधेत वाढ होणार आहे. अधिकच्या 1 ते 2 रुग्णवाहिका तसेच ब्लड स्टोरेज युनिट, सोनोग्राफी, सिटी स्कॅन व डायलिसिसची सुविधा सुद्धा रुग्णांना मिळेल अशी माहिती डॉक्टर कदम यांनी दिलेली आहे. सदर बैठकीला क्रांतीचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, संचालक PS माळी, रावसाहेब गोंदिल, जयदीप यादव, आनंदराव निकम, नंदकुमार पाटील, अरुण सुतार, स्वप्नील पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क.